नेक्स्ट त्यामध्ये ह्युमन एंडोक्राइन सिस्टम, यामध्ये आता नेक्स्ट पॉइंट आता या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, ह्युमन एंडोक्राइन सिस्टीम. मग त्यामध्ये ही असणारी ह्युमन एंडोक्राइन सिस्टीम, लोकेशन ऑफ एंडोक्राइन ग्लॅंड्स, त्याच्यासाठी पहिल्यांदा आपली डायग्राम पहा. मग यामध्ये नाव पहा, लेबलिंग, हायपोथॅलॅमस इथं आहे ते, पिनियल ग्लॅंड इथं आहे ती, पिट्युटरी ग्लॅंड ही आहे ती, नेक्स्ट थायरॉइड अँड पॅराथायरॉइड ग्लॅंड, नेक्स्ट थायमस ग्लॅंड, नेक्स्ट पॅन्क्रियास, नेक्स्ट ॲड्रेनल, नेक्स्ट ओव्हरी इन फिमेल, नेक्स्ट टेस्टिस इन मेल. म्हणजे या डायग्राममध्ये आपण सगळ्या आता त्यातले ग्लॅंड वन बाय वन पाहणारच आहोत. त्यामध्ये आपला अगोदर डायग्राम पाहिजे म्हणून मी डायग्राम सांगितलेले आहे. मग डायग्राम कशाचे आहे, लोकेशन ऑफ एंडोक्राइन ग्लॅंड्स. मग त्यामध्ये डोक्यात ठेवा, लक्षात ठेवा कोणते ग्लॅंड कुठं असते, लोकेशन ऑफ ईच ग्लॅंड. फर्स्ट हायपोथॅलॅमस ग्लॅंड, सेकंड पिनियल ग्लॅंड, लोकेशन बघा. थर्ड पिट्युटरी ग्लॅंड, फोर्थ thyroid as well as parathyroid gland, fifth thymus gland, next pancreas is gland, adrenal gland इथं लोकेशन आहे, लक्षात ठेवा. टॉपला, किडनीच्या टॉपला काय असतं, अप्पर पार्ट जो असतो तो ॲड्रेनल ग्लॅंड. ओव्हरी इन फिमेल म्हणजेच फिमेल मध्ये ओव्हरी, टेस्टिस इन मेल आणि मेल मध्ये काय, टेस्टिस. म्हणजेच त्यामध्ये पॉइंट पाहूया. फर्स्ट, इन आवर बॉडी द एंडोक्राइन glands and hormones producing diffused tissues or cells located in different parts and it constitute endocrine system. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर इन आवर बॉडी, आपल्या बॉडी मध्ये काय, तर एंडोक्राइन ग्लँड्स अँड हार्मोन्स प्रोड्युसिंग diffuse the tissues or cells located in the different parts and it constitutes endocrine system. म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये काय सांगितलेलं आहे, तर आपल्या बॉडीमध्ये काय असतात, तर एंडोक्राइन ग्लँड्स अँड हार्मोन्स प्रोड्युस्ड बाय, कुणी प्रोड्यूस केलेले असतात, डिफ्युज्ड टिश्यूज ऑर सेल्स. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणारे डिफ्यूज पसरलेले जे टिश्यूज ॲज वेल ॲज सेल्स ते प्रोड्यूस काय करतात, तर त्यामध्ये हार्मोन्स अँड एंडोक्राइन ग्लँड्स प्रोड्यूस करतात. त्यामध्ये लोकेटेड इन डिफरंट पार्ट्स ऑफ एंडोक्राइन सिस्टीम किंवा लोकेटेड इन डिफरंट पार्ट्स अँड इट कॉन्स्टिट्यूट एंडोक्राइन सिस्टीम. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर डिफरंट पार्ट्स जे आहेत आपल्या बॉडीमधले त्या डिफरंट पार्ट्स मध्ये काय प्रेझेंट असतं, तर एंडोक्राइन ग्लँड्स ॲज वेल ॲज हार्मोन्स, आणि त्यांनाच काय तयार होत असते, इट कॉन्स्टिट्यूट्स एंडोक्राइन सिस्टीम. म्हणजेच फर्स्ट पॉइंट मध्ये आता पहा, जे आपल्या एंडोक्राइन ग्लँड्स आणि हार्मोन्स तयार होतात, प्रोड्यूस होतात, ते कशामार्फत होतात, तर डिफ्युज असणाऱ्या टिश्यूज आणि सेल्स पासून होतात. तसंच ते जे सगळे काय असणारे टिश्यूज ऑर सेल्स लोकेटेड कुठे झालेले असतात, तर डिफरंट पार्ट्स इन आवर बॉडी, आपल्या बॉडीमधल्या डिफरंट पार्ट्स मध्ये टिश्यूज आणि सेल्स लोकेटेड झालेले असतात. अँड इट कॉन्स्टिट्यूट एंडोक्राइन सिस्टीम, आणि ते सगळे मिळून तयार काय करतात, एंडोक्राइन सिस्टीम. समजला फर्स्ट पॉइंट काय सांगितलेलं आहे, इन आवर बॉडी काय सांगितलंय, द एंडोक्राइन ग्लँड्स अँड हार्मोन्स प्रोड्युसिंग बाय कशामार्फत, डिफ्युज्ड टिश्यूज ऑर सेल्स located in different parts of body and it constitutes endocrine system. काय तयार करते, एंडोक्राइन सिस्टीम तयार करते. नेक्स्ट त्यामध्ये सेकंड पॉइंट, इन आवर बॉडी व्हेरियस एंडोक्राइन बॉडीज ऑर्गनाइज सच ॲज, जे मागाशी सांगितले डायग्राम मध्ये ते ओळीनं काय असतील ती, काय, पिट्युटरी ग्लँड, पिनियल ग्लँड, थायरॉइड ग्लँड, adrenal gland, parathyroid gland, pancreas, thymus and gonads. That is, त्यामध्ये गोनॅड्स दोन प्रकारचे, टेस्टिस इन मेल्स अँड ओव्हरीज इन फिमेल्स. समजलं. यामध्ये काय सांगितलंय, इन आवर बॉडी, आपल्या बॉडीमध्ये काय सांगितलेलं आहे,
various endocrine bodies organized in our body. various endocrine त्यामध्ये काय बॉडीज तयार झालेल्या असतात, संघटित झालेल्या असतात. त्यामध्ये कोणत्या सांगितलेल्या आहेत तर पिट्युटरी ग्लँड. मग या सगळ्या सांगायच्या थोडक्यात सांगताना, पण मी आपलं थोडक्यात तिथं काय सांगितलेलं आहे पिट्युटरी ग्लँड. नेक्स्ट पिनियल ग्लँड. थर्ड थायरॉइड ॲज वेल ॲज पॅराथायरॉइड ग्लँड. फोर्थ ॲड्रेनल ग्लँड. फिफ्थ थायमस, याच्यामध्ये असणारं थायमस. आणि सिक्स त्यामध्ये काय सांगितलंय गोनॅड्स. मग गोनॅड्स, टू टाइप्स ऑफ गोनॅड्स. ओव्हरी इन फिमेल, टेस्टिस इन मेल. म्हणजे दोन टाइपचे गोनॅड असतात. ओव्हरी असते ती फिमेल मध्ये असते आणि टेस्टिस असतात ते कुठं असतात मेल मध्ये असतात. हा झाला सेकंड पॉइंट. काय सांगितलंय इन आवर बॉडी, त्यामध्ये व्हेरियस एंडोक्राइन बॉडीज आर ऑर्गनाइज्ड सच ॲज, त्यामध्ये पिट्युटरी, पिनियल, थायरॉइड, पॅराथायरॉइड, ॲड्रेनल, नंतर काय थायमस, पॅन्क्रियास, गोनॅड्स, टू टाइप्स ऑफ गोनॅड्स, त्यामध्ये टेस्टिस इन मेल्स अँड ओव्हरीज इन फिमेल्स. समजलं. आता नेक्स्ट पॉइंट थर्ड. सम ऑर्गन्स सच ॲज गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट, लिव्हर, किडनी, हार्ट ऑल्सो प्रोड्यूस हार्मोन्स. म्हणजे फक्त हेच तयार करत नाहीत, ह्या ग्लँडच फक्त या काय करत नाहीत प्रोड्यूस करत नाहीत, तर त्याबरोबर ऑर्गन्स काय असतात ते सुद्धा काय करतात तर त्यामध्ये हार्मोन्स प्रोड्यूस करण्याचं काम करतात. म्हणजेच हार्मोन्स प्रोड्यूस्ड बाय सम ऑर्गन्स. विच ऑर्गन्स? ऑर्गन्स प्रोड्यूस करतात, काय करतात तर काही ऑर्गन्स असे असतात ती हार्मोन्स तयार करतात. विच ऑर्गन्स? त्यामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट, नंतर लिव्हर, हार्ट, किडनी, इट्स एटसेट्रा. एवढे सगळे जे ऑर्गन आहेत हे सुद्धा काय करू शकतात हार्मोन्स तयार करू शकतात. म्हणजे यामध्ये काय सांगितलं थर्ड पॉइंट. सम ऑर्गन्स सच ॲज गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट, लिव्हर, किडनी, हार्ट ऑल्सो प्रोड्यूस हार्मोन्स. हे सुद्धा हार्मोन्स प्रोड्यूस करत असतात. नेक्स्ट पॉइंट हायपोथॅलॅमस. म्हणजे यामधले असणारी ग्लँड. विच ग्लँड? हायपोथॅलॅमस ग्लँड, जे आपण डायग्राम मध्ये पाहिलेली होती. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट तिचे असणारे इतर डायग्राम आहे बघा. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ पिट्युटरी अँड इट्स रिलेशनशिप विथ हायपोथॅलॅमस. म्हणजेच पिट्युटरी ग्लँडचं कुणाशी असणारं रिलेशनशिप हायपोथॅलॅमस ग्लँडशी असणारं रिलेशनशिप कोणत्या ह्याच्यात दाखवलेलं आहे तर ह्या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ पिट्युटरी अँड इट्स रिलेशनशिप विथ हायपोथॅलॅमस. मग त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, द हायपोथॅलॅमस इज द बेसल पार्ट ऑफ डायन्सेफॅलॉन फोरब्रेन अँड इट रेग्युलेट्स अ वाईड स्पेक्ट्रम ऑफ बॉडी फंक्शन्स. म्हणजेच यामध्ये काय सांगितलेलं आहे तर हायपोथॅलॅमस ग्लँड जी आहे ती बेसल पार्ट ऑफ डायन्सेफॅलॉन ऑफ फोरब्रेन. म्हणजे फोरब्रेन मधला जो डायन्सेफॅलॉन पार्ट आहे किंवा डायन्सेफॅलॉनचा जो भाग आहे त्याच्या बेसलला जी ग्लँड असते, विच ग्लँड प्रेझेंट हायपोथॅलॅमस. त्यामध्ये इट रेग्युलेट्स वाईड स्पेक्ट्रम ऑफ, कशाचं वाईड स्पेक्ट्रम तर त्यामध्ये बॉडी फंक्शन्स. म्हणजेच त्यामध्ये काय रेग्युलेट करत असते तर वाईड स्पेक्ट्रम ऑफ बॉडी फंक्शन्स. हा आता पॉइंट व्यवस्थित समजावून घ्या. काय सांगितलेलं आहे हायपोथॅलॅमस इज the basal part of diencephalon that is forebrain. म्हणजेच त्यामध्ये हायपोथॅलॅमस ही जी ग्लँड आहे ती फोरब्रेन मधला जो डायन्सेफॅलॉन पार्ट आहे त्याच्या बरोबर बेसलला असणारा पार्ट. विच पार्ट? हायपोथॅलॅमस ग्लँड. अँड इट रेग्युलेट्स. मग ही जी हायपोथॅलॅमस आहे हिचं फंक्शन काय? फंक्शन ऑफ हायपोथॅलॅमस इट रेग्युलेट्स. काय रेग्युलेट करतं? वाईड स्पेक्ट्रम ऑफ बॉडी फंक्शन्स. म्हणजेच आपल्या प्रत्येकाच्या बॉडीतली जी काही कार्य आहेत, शरीरातली जी काही कार्य आहेत जी विखुरलेल्या प्रमाणात आहेत किंवा विखुरलेल्या त्यामध्ये असतात, विखुरलेले असतात, ती जी विखुरलेली कार्य आहेत ती जी असणारी विखुरलेली कार्य ती कार्य काय करतं तर त्यामध्ये रेग्युलेट करणं कुणाचं काम असतं? हायपोथॅलॅमस.
MCQ ला each and every point is important for MCQ, NEET as well as CET. नीट आणि सीईटी साठी यातले प्रत्येक पॉइंट काय आहेत तर MCQ साठी महत्वाचे असणारे पॉइंट आहेत. त्यामुळे प्रत्येक पॉइंट अगदी 50 वेळा ते हाताखालून घालून, त्यामुळे त्याशिवाय होऊच शकत नाही. मग बघा आता काय सांगितले फर्स्ट पॉइंट मध्ये, द हायपोथॅलॅमस इज द बेसल पार्ट ऑफ डायन्सेफेलॉन दॅट इज ऑफ फोरब्रेन अँड इट रेग्युलेट्स, एक फंक्शन त्याचं काय रेग्युलेट करतं, रेग्युलेट्स वाइड स्पेक्ट्रम ऑफ बॉडी फंक्शन्स. हा पहिला पॉइंट झाला. सेकंड पॉइंट, hypothalamus contains several groups of neurosecretory cells called nuclei which produce hormones. म्हणजेच आता पॉइंट समजावून घ्या. हायपोथॅलॅमस कंटेन्स, हायपोथॅलॅमस काय कंटेन करतं तर सेव्हरल ग्रुप्स ऑफ न्यूरोसिक्रेटरी सेल्स. म्हणजेच त्यामध्ये न्यूरोसिक्रेटरी सेल्स जे आहेत, त्या न्यूरोसिक्रेटरी सेल्स जे सिक्रिशनचं काम करतात अशा असणाऱ्या न्यूरोसिक्रेटरी सेल्स, त्यामध्ये काय अनेक त्यांचे ग्रुप कशामध्ये असतात, हायपोथॅलॅमस मध्ये असतात. त्यामुळे त्यालाच तिथं काय म्हणतात, दीज सेल्स आर कॉल्ड न्यूक्लिआय. म्हणजेच त्या सेललाच काय म्हणतात तिथं न्यूक्लिआय, व्हिच प्रोड्यूस हार्मोन्स. आणि यांचं काम काय असतं तर हार्मोन्स प्रोड्यूस करणं. लक्षात ठेवा, याच्यावर सुद्धा MCQ ईच अँड एव्हरी पॉइंट डोक्यातच ठेवायचा. सेकंड पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे, हायपोथॅलॅमस कंटेन्स, हायपोथॅलॅमस जी ग्लॅड आहे त्यामध्ये काय असतात कंटेंट केलेलं तर सेव्हरल ग्रुप्स ऑफ न्यूरोसिक्रेटरी सेल्स. म्हणजे जे सिक्रिशनचं काम करतात अशा असणाऱ्या सेलचा अनेक ग्रुप त्यामध्ये असतात, कॉल्ड न्यूक्लिआय. त्या ग्रुपलाच काय तिथं म्हणतात न्यूक्लिआय, व्हिच प्रोड्यूस हार्मोन्स. आणि ते काय प्रोड्यूस करतात तर हार्मोन्स प्रोड्यूस करण्याचं काम करत असतात. नेक्स्ट त्यामध्ये थर्ड पॉइंट, these hormones regulates the synthesis and secretion of pituitary gland hormones. आणि ती जी हार्मोन्स आहेत, कुणाच्या हार्मोन्स, जे हायपोथॅलॅमस मध्ये तयार झालेली जी हार्मोन्स आहेत, यांचं काम काय असतं, रेग्युलेट द सिंथेसिस अँड सिक्रिशन्स ऑफ पिट्युटरी ग्लँड हार्मोन्स. म्हणजेच हायपोथॅलॅमस मध्ये तयार झालेली जी हार्मोन्स आहेत त्यांचं ठरलेलं काम आहे रेग्युलेट्स, काय रेग्युलेट करणं, सिंथेसिस अँड सिक्रिशन्स ऑफ पिट्युटरी ग्लँड हार्मोन्स. म्हणजे पिट्युटरी ग्लँड मध्ये जी हार्मोन्स तयार झालेले आहेत किंवा सिक्रेट झालेले आहेत, ती जी तयार झालेली सिक्रेट झालेले हार्मोन्स आहेत त्याला रेग्युलेट करण्याचं काम, व्यवस्थित मेंटेन ठेवण्याचं काम किंवा नियंत्रित आणण्याचं काम कोण करत असतं, हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस. लक्षात ठेवा, हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस काय करत असतात, रेग्युलेट्स द सिंथेसिस अँड सिक्रिशन ऑफ पिट्युटरी ग्लँड हार्मोन्स. आलं लक्षात, समजलंच पाहिजे. नेक्स्ट पॉइंट नंबर फोर्थ, two types of hormones produced by hypothalamus, that is releasing and inhibiting hormones. मग ह्यामध्ये काय सांगितलंय पहा, टू टाइप्स ऑफ हार्मोन्स, दोन टाइपचे हार्मोन्स काय केले जातात, प्रोड्युस्ड बाय हायपोथॅलॅमस. म्हणजेच हायपोथॅलॅमसचं काम काय असतं तर हायपोथॅलॅमस प्रोड्युसेस टू टाइप्स ऑफ हार्मोन्स. टू टाइप्स ऑफ हार्मोन्स, which hormones, that is releasing hormones first and second inhibiting hormones. आणि त्यांचं जे काम आहे ते अगोदर आपण पाहिलेलं आहे. रिलीजिंग ॲज वेल ॲज इनहिबिटिंग हार्मोन्स रेग्युलेट्स द सिंथेसिस अँड सिक्रिशन्स ऑफ पिट्युटरी ग्लँड हार्मोन्स. म्हणजे जी हार्मोन्स हायपोथॅलॅमस प्रोड्यूस करतं, ती जी प्रोड्यूस झालेली हार्मोन्स आहेत हायपोथॅलॅमस मार्फत, ते काय करत असतं, रेग्युलेट करतो. काय रेग्युलेट करतं तर सिंथेसिस अँड सिक्रिशन्स ऑफ पिट्युटरी ग्लँड हार्मोन्स. हे आपण वर पॉइंट मध्ये पाहिलेलं होतं आणि खालच्या पॉइंट मध्ये त्याचं डिटेल सांगितलेलं आहे. काय सांगितलंय तर टू टाइप्स ऑफ हार्मोन्स प्रोड्युस्ड बाय हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस मार्फत दोन टाइपचे हार्मोन्स प्रोड्यूस होतात, दॅट इज फर्स्ट रिलीजिंग हार्मोन अँड सेकंड इनहिबिटिंग हार्मोन्स. आणि त्यांचीच काम असतात रेग्युलेट करणं
कशाला रेग्युलेट करणं, सिंथेसिस अँड सिक्रिशन्स ऑफ पिट्युटरी ग्लॅंड हार्मोन्स. नेक्स्ट त्यामध्ये आता वन बाय वन. फर्स्ट रिलीजिंग हार्मोन्स, जे रिलीज होणारे हार्मोन्स आहेत, रिलीजिंग हार्मोन्स विच स्टिम्युलेट सिक्रिशन्स ऑफ पिट्युटरी हार्मोन्स किंवा पिट्युटरी ग्लॅंड हार्मोन्स. रिलीजिंग हार्मोनचं काम काय असतं? स्टिम्युलेट्स, उत्तेजित करणं. कशाला? सिक्रिशन ऑफ पिट्युटरी ग्लॅंड हार्मोन्स. म्हणजे पिट्युटरी ग्लॅंडची जी हार्मोन्स आहेत त्यांना उत्तेजित करायचं, सिक्रिशन करण्यासाठी. ते कोण काम करत असतं? रिलीजिंग हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस. समजलं? म्हणजे फंक्शन ऑफ रिलीजिंग हार्मोन्स काय आहे तर रिलीजिंग हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस स्टिम्युलेट्स, काय स्टिम्युलेट करतं? सिक्रिशन ऑफ पिट्युटरी ग्लॅंड हार्मोन्स. डोक्यात फिट. म्हणजेच त्यामध्ये हे झालं फर्स्ट. त्याचं असणारे एक्झाम्पल बघा. काय सांगितलं एक्झाम्पल मध्ये? द हायपोथॅलॅमिक हार्मोन्स कॉल्ड गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन, शॉर्ट फॉर्म GnRH, stimulates the pituitary synthesis and release gonadotropins. हे त्याचं एक्झाम्पल आहे. कशाचं? रिलीजिंग हार्मोनचं. रिलीजिंग हार्मोनचं काम काय असतं? रिलीजिंग हार्मोन्स त्यामध्ये फ्रॉम हायपोथॅलॅमस स्टिम्युलेट्स द सिक्रिशन्स ऑफ पिट्युटरी ग्लॅंड हार्मोन्स. एक्झाम्पल त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? हायपोथॅलॅमिक हार्मोन कॉल्ड गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. हायपोथॅलॅमिक हार्मोन जे असतं, जे रिलीजिंग हार्मोन असतं त्यालाच काय म्हणतात तिथं? गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन, शॉर्ट फॉर्म GnRH. मग ह्यांचं काम काय असतं? स्टिम्युलेट्स द पिट्युटरी सिंथेसिस अँड रिलीज गोनॅडोट्रॉफिन्स. म्हणजे हायपोथॅलॅमिक हार्मोन जे आहे कोणत्या नावाचं? गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन GnRH. कोणापासून तयार झालेलं असतं तर ते सिक्रेट केलेलं असतं. कोणी? तर हायपोथॅलॅमस. ते कसलं हार्मोन आहे? रिलीजिंग हार्मोन आहे. यांचं काम काय असतं? रिलीजिंग हार्मोन आहे. ते रिलीज होतं, रिलीज झाल्या स्टिम्युलेट करतं, उत्तेजित करतं. कुणाला? पिट्युटरी सिंथेसिसला. म्हणजे पिट्युटरी ग्लॅंड हार्मोन जे आहेत ते प्रोड्यूस करण्यासाठी ते काय करतं? स्टिम्युलेट, उत्तेजित करतं पिट्युटरी ग्लॅंडला. अँड रिलीज गोनॅडोट्रॉफिन्स. आणि लगेच त्याच्यातून कोणतं हार्मोन रिलीज होतं? गोनॅडोट्रॉफिन. त्यामध्ये फर्स्ट हार्मोन ऑफ हायपोथॅलॅमस कॉल्ड रिलीजिंग हार्मोन. ते काय करत असतं? विच स्टिम्युलेट्स द सिक्रिशन्स ऑफ पिट्युटरी ग्लॅंड हार्मोन. म्हणजे त्यामध्ये सांगितलेलं एक्झाम्पल काय आहे? हायपोथॅलॅमिक हार्मोन दॅट इज रिलीजिंग हार्मोन कॉल्ड गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन, शॉर्ट फॉर्म GnRH. काय करत असतं? त्यामध्ये स्टिम्युलेट्स द पिट्युटरी सिक्रिशन्स किंवा सिंथेसिस अँड रिलीज गोनॅडोट्रॉफिन्स. नेक्स्ट सेकंड हार्मोन ऑफ हायपोथॅलॅमस. विच हार्मोन? इनहिबिटिंग हार्मोन. हे सेकंड हार्मोन आहे. कोणाचं तर? त्यामध्ये हायपोथॅलॅमसचं असणारं हार्मोन, ज्यांचं काम काय असतं? रेग्युलेट्स सिंथेसिस अँड सिक्रेशन्स ऑफ पिट्युटरी ग्लॅंड हार्मोन्स. मग त्यामध्ये काय करतं काम हे? विच इनहिबिट्स सिक्रेशन्स ऑफ पिट्युटरी ग्लॅंड हार्मोन्स. मग यांचं काम इनहिबिट करणं, रोखणं किंवा थांबवणं. काय थांबवतात? सिक्रिशन्स ऑफ पिट्युटरी ग्लॅंड हार्मोन्स. म्हणजे पिट्युटरी ग्लॅंड हार्मोन्स जे तयार होणारे असतात त्यांना रोखायचं जे काम करत असतात. दीज हार्मोन्स कॉल्ड इनहिबिटिंग हार्मोन्स प्रोड्युस्ड बाय हायपोथॅलॅमस. त्यांनाच काय म्हणतात? इनहिबिटिंग हार्मोन्स म्हणतात. कुणी प्रोड्यूस केलेले असतात? हायपोथॅलॅमसनं प्रोड्यूस केलेले असतात. त्यांचं फंक्शन काय? तर त्यामध्ये विच इनहिबिट्स सिक्रिशन्स ऑफ पिट्युटरी ग्लॅंड हार्मोन्स. ह्यांचं फक्त थांबवायचं काम करणं, रोखायचं काम करणं. जी पिट्युटरी ग्लॅंड हार्मोन्स तयार झालेले असतात किंवा होत असतात त्यांना रोखणं, एवढं काम ह्यांचं असतं. मग त्यामध्ये एक्झाम्पल बघा. सोमॅटोस्टॅटिन हार्मोन इनहिबिट्स द रिलीज ऑफ ग्रोथ हार्मोन दॅट इज GH फ्रॉम पिट्युटरी ग्लॅंड. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे? तर यामध्ये सांगितलेलं आहे त्याचं एक्झाम्पल सोमॅटोस्टॅटिन हार्मोन. म्हणजे सोमॅटोस्टॅटिन नावाचं जे हार्मोन आहे ते काय करतं? इनहिबिट्स द रिलीज ऑफ ग्रोथ हार्मोन दॅट इज GH फ्रॉम पिट्युटरी ग्लॅंड. म्हणजे पिट्युटरी ग्लॅंड मधून जे तयार झालेला किंवा त्यामध्ये रिलीज झालेलं जे ग्रोथ हार्मोन असतं
त्या ग्रोथ हार्मोनला इनहिबिट करण्याचं काम कोण करत असतं तर सोमॅटोस्टॅटिन हार्मोन प्रोड्युस्ड बाय हायपोथॅलॅमस. दिस इज कॉल्ड इनहिबिटिंग हार्मोन. समजलं? म्हणजे सोमॅटोस्टॅटिन हार्मोन प्रोड्युस्ड बाय हायपोथॅलॅमस. सोमॅटोस्टॅटिन नावाचं जे हार्मोन आहे प्रोड्यूस कोणी केलेलं असतं तर हायपोथॅलॅमसनं प्रोड्यूस केलेलं असतं. मग त्यांचं काम काय असतं त्यामध्ये इट ऍक्ट्स ॲज इनहिबिटिंग हार्मोन. काय म्हणून ऍक्ट होतं तर इनहिबिटिंग हार्मोन म्हणून ऍक्ट होतं. विच इनहिबिट्स ते इनहिबिट करतं कशाला तर रिलीज ऑफ ग्रोथ हार्मोन दॅट इज GH फ्रॉम पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड मधून जे ग्रोथ हार्मोन रिलीज झालेलं असतं त्याला रोखायचं काम कोण करत असतं तर सोमॅटोस्टॅटिन हार्मोन. दिस इज कॉल्ड इनहिबिटिंग हार्मोन प्रोड्युस्ड बाय हायपोथॅलॅमस. नेक्स्ट पॉइंट त्यामध्ये फिफ्थ, these two hormones originating in the hypothalamic neurons, it pass through axon and released from their nerve endings. म्हणजे काय सांगितलेलं आहे यामध्ये ही जी दोन हार्मोन्स आहेत which hormones releasing hormones as well as inhibiting hormones originate in the hypothalamus neurons किंवा hypothalamic neurons. यांचं जे उगम आहे किंवा सिक्रेशन कुठं रिलीज किंवा प्रोड्यूस होतात तर हायपोथॅलॅमिक न्यूरॉन्स मध्ये काय होतात ओरिजिन आहे त्यांचं म्हणजेच तिथं ती सिंथेसाइज झालेली असतात. इट पास थ्रू ॲक्झॉन. आणि तुम्हाला माहित आहे ॲक्झॉन आपण बघितलाय इन मल्टीपोलार न्यूरॉन. मल्टीपोलार न्यूरॉन मधला जो ॲक्झॉन आहे त्या ॲक्झॉन मधून ते पास होत असतात पुढे जात असतात अँड रिलीज्ड फ्रॉम देअर नर्व एंडिंग्स. आणि त्या प्रत्येक ॲक्झॉनला म्हणजे त्या न्यूरॉनला काय असतो खाली टर्मिनेट झालेला असतो कशामध्ये टर्मिनल एंड मध्ये. मग तो जो टर्मिनल एंड असतो दिस इज कॉल्ड नर्व एंडिंग्स. त्यालाच काय म्हणतात नर्व एंडिंग्स. तिथं ती पूर्णपणे रिलीज झालेली असतात. म्हणजे या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे फिफ्थ, these two hormones which hormones first releasing hormone and second कोणता हार्मोन इनहिबिटिंग हार्मोन ओरिजिनेटिंग इन द हायपोथॅलॅमिक न्यूरॉन्स. हायपोथॅलॅमस मधले जे न्यूरॉन्स आहेत त्या न्यूरॉन्स मध्ये त्याचं ओरिजिन आहे म्हणजेच तिथं ते प्रोड्यूस झालेले असतात. इट पास थ्रू ॲक्झॉन. पुढं कशामार्फत ते पास होतात ॲक्झॉन मार्फत. सिंगल जे इलॉंगेटेड थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं कॉल्ड ॲक्झॉन अँड रिलीज्ड फ्रॉम देअर नर्व एंडिंग्स. आणि त्यांच्या प्रत्येकाच्या नर्वचा किंवा न्यूरॉनचा एंड असतो त्याला काय म्हणतात नर्व एंडिंग्स. त्या नर्व एंडिंग मध्ये रिलीज होतात. And next point, sixth, with the help of portal circulatory system, these two hormones reach the pituitary gland and regulates the functions of anterior pituitary or adenohypophysis. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे with the help of कशाच्या साहाय्यानं पोर्टल सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजेच पोर्टल सर्क्युलेटरी सिस्टीम जे आहे त्याच्या साहाय्यानं काय केलेलं आहे these two hormones reach in the pituitary ग्लँड. ती जी दोन हार्मोन्स असतात ती पोहोचतात कुठं जाऊन पोहोचतात तर पिट्युटरी ग्लँड मध्ये जाऊन पोहोचतात. तसंच रेग्युलेट द फंक्शन्स ऑफ एंटेरियर पिट्युटरी दॅट इज ॲडेनोहायपोफायसिस. मग इथं नाव आहे पहा या डायग्राम मध्ये दिस पार्ट इज एंटेरियर पिट्युटरी अदर नेम इज ॲडेनोहायपोफायसिस. लक्षात ठेवा एंटेरियर पिट्युटरी इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲडेनोहायपोफायसिस. मग त्या एंटेरियर पिट्युटरी किंवा ॲडेनोहायपोफायसिस ह्यांची जी फंक्शन्स असतात ह्यांची जी कार्य असतात ती रेग्युलेट करण्याचं काम कोण करत असतात तर त्यामध्ये these two hormones. Which hormones? Releasing hormones as well as inhibiting hormones. समजलं? म्हणजे 6th पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे with the help of portal circulatory system. पोर्टल सर्क्युलेटरी सिस्टीमच्या साहाय्याने काय केलं जातं these two hormones. Which hormones? First releasing hormones and second inhibiting hormones. त्यामध्ये reach the pituitary gland. कुठपर्यंत पोहोचवली जातात पिट्युटरी ग्लँड पर्यंत अँड रेग्युलेट्स काय रेग्युलेट करतं नियंत्रित करतं तर द फंक्शन्स ऑफ एंटेरियर पिट्युटरी दॅट इज ॲडेनोहायपोफायसिस. एंटेरियर पिट्युटरी किंवा ॲडेनोहायपोफायसिस
ह्यांची जी सगळी कार्य फंक्शन्स रेग्युलेट करण्याचं काम कोण करत असतं तर दीज टू हार्मोन्स. विच हार्मोन्स? रिलीजिंग हार्मोन्स एज वेल एज इनहिबिटिंग हार्मोन्स. आणि लास्ट त्यामध्ये 7th पॉइंट काय सांगितलेलं आहे यामध्ये? द पोस्टेरियर पिट्युटरी ऑर न्यूरोहायपोफायसिस is under the direct neural or nervous system regulation of hypothalamus. म्हणजे यांच्यामध्ये सांगितलेलं आहे ही जी आहे ती काय? पोस्टेरियर पिट्युटरी. दिस पार्ट इज पोस्टेरियर पिट्युटरी. अदर नेम इज न्यूरोहायपोफायसिस. काय सांगितलंय? इज अंडर द डायरेक्ट न्यूरल ऑर नर्वस रेग्युलेशन. ह्यांचं जे काय असेल रेग्युलेशन किंवा कंट्रोल करणं ते डायरेक्ट कोण करत असतं? न्यूरल ऑर नर्वस रेग्युलेशन असतं ऑफ हायपोथॅलॅमस. म्हणजे हायपोथॅलॅमस मधला जो न्यूरल किंवा नर्वस जे काय त्यामध्ये सेल्स ते डायरेक्ट काय करत असतात? रेग्युलेशन करत असतात. समजलं? म्हणजे 7th पॉइंट मध्ये काय? द पिट्युटरी किंवा पोस्टेरियर पिट्युटरी दॅट इज न्यूरोहायपोफायसिस इज अंडर द डायरेक्ट न्यूरल ऑर न्यूरोहायपोफायसिस रेग्युलेशन ऑफ हायपोथॅलॅमस. Each and every point is important for MCQE for NEET and CET. समजलं? धन्यवाद.